हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो आपलं काय जेवण झालं नाही. तर मगाशी आलो होतो कामावरून. तर कामावरून आलतो म्हणल्यानंतर मित्रांनो जरा थोडंसं फ्रेश झालो. मग सुतळी कागद जे लागत होतं ते आपलं कापून ठेवलं. बाकीच्या गाड्यांचं चाललंय कापायचं तिकडून तिकडं आहे तर. चला म्हणलं काल व्हिडिओ नाही काय नाही म्हणल्यानंतर आज तरी एखादा व्हिडिओ काढावा. गाडी लावली तिथं तो का शेडमध्ये. इकडं चाललंय गाड्यांचं बोलणं. आता साईडला मित्रांनो इथं हो का ह्या बोटाला लागलेलं हो का किती लागलं होतं ते नकट्यात जायला लागल्यावर मित्रांनो काय होतंय बांधा येत नाही स्पीडमध्ये. आणि इथं ह्या अंगठ्यात झालं बघा पू काढला आता हो का हे पण खुडलं होतं फ्यूक त्याला लावलं हे चिरलं होतं जिबाळी लागली ना त्याला. मग ठणका लागतोय म्हणल्यानंतर मित्रांनो काय केलं त्यातला पू झाला होता ते पू काढला. आणि मग आता आज तर आपला उपास आहे. जेवण हे येत आहे मालकांचं पण आज थोडा टायमिंग लागलाय म्हणल्यानंतर येईल. उपास सोडायचा होता मित्रांनो तरी पण त्यांनी आपलं मस्त असं फराळीचं हे करून दिलं होतं. सकाळी शेंगा दिल्या होत्या खायला, तसल्या मिठात भाजलेल्या शेंगा. आंब्याचं तर काय झाडच आहे मित्रांनो. परच्याला शाळा भरली तर मित्रांनो मॅडमचा फोन पण आलता. मायरूच्या म्हणजे मॅडमचा फोन आला होता की मायरू शाळेत आले नाही कारण की आता ती पहिलीला गेली ना. तर त्या मॅडमने फोन करायला लावला होता मॅडमने. मग फोन आल्यानंतर मित्रांनो काय झालं मोबाईल होता सायलेंट म्हणल्यानंतर काय फोन काय उचलता आला नाही. मग उचलता आला नाही म्हणल्यानंतर मित्रांनो परच्याला बघितल्यानंतर मग परच्याला केला फोन मॅडमला. नंतर का हो मॅडम तर म्हणले की मायरू शाळेत का आली नाही कुठं आहे. म्हणलं कामावर आहे मी राहते म्हणलं त्यांना सोडलंय तिकडं पिंकीच्या माहेरात म्हणलं. तर म्हणलं मला अजून 2-4 दिवस मग 4-5 दिवस लागतील म्हणलं. कारण की मित्रांनो आता हे अर्ध निर्ध तरी काम सोडून आपल्याला येता येत नाही. आता मस्ती तर राहायचं आहे पण तिथं आपली जर सुविधा जर असते आपण इकडं आपल्या मागं कामाच्या राड्यात नेमाजीव आपला इकडं नेमाजीव तिकडं. आणि राहिला म्हणाय बोलाय जायची गोष्ट तर कसं आहे आपण एकतर चुकीचं ठरतो. त्याच्यामुळं मी काय बोलायचं आता सर्वांना सोडून दिलेलं आहे. कारण की आपले लाईफ जगायची बघायचं, काम करायचं, कष्ट करायचं, निवांत राहायचं. जसं तुमचं पहिलं काम करत होता राजभाऊ तसं त्याप्रमाणेच. आणि आपल्याकडं कला आहे मित्रांनो. कला आहे म्हणल्यानंतर कला काय उपाशी मरून देत नाही. त्याच्यामुळं आपलं करत राहायचं हाय तवर. परतच्याला नसल्यानंतर मग हायच की घरी मस्त असं. इथं कडेला नदी आहे बघा पलीकड. आता तिकडं अंधार आहे म्हणल्यानंतर काय दिसत नाही. जर एखाद्या वेळेस जर दुपारचं जर टाईम मिळाला तर काढेन. पण कसं आहे मित्रांनो आम्ही येतोय आज सकाळी ज्या पहाटे जातोय कामावर. मग पहाटे जातोय म्हणल्यानंतर संध्याकाळी परतच्याला 7-7:30 वाजते ते यायला. कारण की गडी काय वागत बाहेर निघत नाही तर कोणाचं थोडं राहिलेलं असतं ज्यादा राहिलेलं असतं समाटून सर्वांना घ्यायचं मग यायचं. आता जे ती ज्याच्या त्याच्या पद्धतीनं बांधत असतं मित्रांनो. आज तर मित्रांनो बांधायचं काय एवढं बोटच हे होत म्हणजे चालत नव्हती ना बोट. कारण की जी बोटाने आपल्याला जे काम करायचं होतं ते एकात्र बोटाला चाकू लागलेला आणि चाकू लागला होता म्हणल्यानंतर इकडलं ह्या अंगठ्याची म्हणजे नख उचकाटलं होतं. तर त्याला आता चिकटटपी वगैरे उद्याच्याला लावून कसं नाही कसं आपल्याला करावं लागेल 2-4 दिवस. ठिवकीक सोडलंय तरी त्याच्यावर का कारण की हे चिटकलं पाहिजे ना नख. उचकाटतंय हे साल नाही निघली का नाही. साल नाही निघली की ते उचकाटतं. त्याच्यामुळे त्याला चिकट टेप लावला का नाही असा वरनं मग काय अडचण येत नाही म्हणजे जिबाळी लागत नाही. कसं पोय दाबलं की त्यातनं तर करायचं आहे मित्रांनो जेवण. मायरूचा आलता फोन. मायरू म्हणते की
पप्पा काय करताय तुम्ही, काम करताय काय? म्हणलं होय बाळा काम करतो या. तुला म्हणलं शाळेला दप्तर हे नको होय म्हणलं. हो म्हणले हाय की मला दप्तर पप्पा. म्हणजे आता किती केलं तरी तिला बी वाटतंय की पप्पा जवळ असावा, समधी जवळ असावी. पण आता मित्रांनो कसं आहे कामाच्या ह्याने आल्यावर आता आपल्या इथं बी आहे ते पण गुटीचे कामं एवढी नाही ते आपल्या इथं म्हणजे बाहेर गावीच आलेले आहे ते. तर मग कसं आहे समजे आपलं पोरं आपली एका जीवाने आपलं करते ते कामं धंद करायचं आपलं 4-8 दिवस 15 दिवस काय लागेल तेवढं. परत त्याला मग आहेच की आपल्या गावात मग करायचं. करणाराला तर काय काम आहेच की मित्रांनो होय. पण न करणाराला काय कुठनं काम. तर भावाचा व्हिडिओ बघितला मित्रांनो थोडाच. कारण की लय मोठी वस्तू ठेवून गेला असा ते म्हणतोय मित्रांनो. तर मित्रांनो जी पाण्याची मोटर जी मी ठेवली होती बाहेर म्हणजे ती मोठी वस्तू म्हणजे कशी आहे पाण्याची मोटर. आता पाण्याची मोटर ठेवली होती म्हणजे कशासाठी ठेवली होती मित्रांनो, कारण की परत त्याला आईच्या वेळेस दवाखान्यात नेलं होतं त्यावेळेस बी त्याने कुलूप तोडलं होतं ना पाणी गावाना म्हणून मोटरीने. तर मोटर पाहिजे म्हणल्यानंतर आता मित्रांनो कसं आहे मोटर तर पाहिजे. मुकदम आला बघा पाणी घेऊन. मग नाही अजून बघितलं. पडू द्या कुठली गेली. तर मित्रांनो गेलो होतो मुकदम पाणी आणायला का पाणी घेऊन आलेलं आहे. गेट पडलं हे. हो जावा की मग. का तर पाण्यासाठी ठेवली होती मित्रांनो मोटर बाहेर. तर कसं आहे त्याला ती पाण्याची मोटर जोडायची जरा तकलीफ वाटली. कशी वाटली की आता मोटर आहे म्हणल्यानंतर तिला वायर आहे, वायर थोडीफार आणली म्हणजे तिला वायर जर जोडली तर वायर जोडल्यानंतर मोटर चालू होईल का नाही. हां बाबा अशी काय अडचण आहे का. मग शेडमध्ये एक बल्ब जोडलेला होल्डर हे आहे. तर होल्डर हे आहे म्हणल्यानंतर त्या होल्डरला जर अलीकडे घेऊन जर त्यात जर खूप असल्या असत्या वायरी तर नसते का चालू झाली मोटर. म्हणजे कुठल्या बी गोष्टीला जर अडून राहायचं म्हणलं तर कसं काय डोकं लावायचं आपण. म्हणजे आपण जितकं सोपं करायला जाईल तितकं अवघडच वाटतंय का नाही माणसाला. समजून घेण्याची बी भूमिका असते या समजे. मग कुठं वर्ग बसायचं असतं. जेवढं आपण करायचं तेवढं तर प्रयत्न आपल्याच्यातनं झालेलाच आहे. पर ती उठसूट माझ्याच मागं लागतंय एक ना एक माझ्याच मागं लागतंय. यार मी केलंय काय तुमचं का तुमचं काय घेतलंय बाबा. तुम्ही काम करून बी खाऊ द्या ना, कष्ट करून बी खाऊ द्या ना. कशाला माझी नावून गोष्ट तुम्ही घेताय आणि काय संबंध आहे. हा तुमचं तुम्ही तरी नीटनेटकं राहावा की माझं कसं का असा ना. हे माझं म्हणणं आहे. कसं आहे आता माझी मला बघायचंय म्हणल्यानंतर मी तर कळपातनं निसटलेलो आहे का नाही. तर तुमचं कळप धरून राहावा तुम्ही एवढं फक्त माझं म्हणणं आहे. माझं कसं मला हँडल करायचं ते मी बघतो. त्यात काय कोणी मला सांगण्याची गरज नाही. कारण की कसं आहे समधी तशी हुशार आहे ते म्हणल्यानंतर मी काय कोणाला सांगू शकत नाही मित्रांनो. आणि राहिला विषय आपल्या फॅमिलीचा तर आपल्या फॅमिलीचं तर मी बघतच आहे. असे काय कोणाच्या मी दारात ठेवली बी नाही ती किंवा दारात त्या दिवशी येताना मित्रांनो आलो की तिथं सोडल्यानंतर मित्रांनो एक रात काढली. रात्रीतनं लगे पहाटे आपल्या इकडं कामावर आलो. कसं आहे आपल्या ज्या कामाने आपण आलोय म्हणल्यानंतर त्या कामाला आपण तर हजर राहिलो. परत कसं आहे कोणी म्हणाय नको बोलाय नको आणि आपण कोणाला मागायचं आणि कोण आपल्याला झटकीनं देत. आता त्या गाडीचं काम करायचं होतं मित्रांनो. होतं 4 रुपये जवळ म्हणून केलं. लागणारी वस्तू आहे ते आपल्याला म्हणल्यानंतर केलं मित्रांनो. आणि आता गेला आणि किती माफी मागितली आणि काय केलं तरी ते कोणाला फरक पडणार आहे का. असतं जिथं माणूस असतं जे समज बघत असतो त्यालाच अजून उलट प्रत्युत्तर असतंय मित्रांनो. कसं आहे माझं म्हणणं काय एकच की बाबा तुम्ही माझ्यापासून त्रास होतोय तर मला तरी लांब ठेवा. हा म्हणजे जवळ असलं तरी बी तसं लांब गेलं तरी बी तसंच होय. म्हणजे जवळ बोलवायचं आणि जवळ बोलवून परत हाय येत तमाशा करायचा. त्याच्यामुळे जे कसं तुम्हाला राहू वाटतंय तसं राहावा. कोणाचं माझं म्हणणं नाही काय नाही.
आणि राहिला या आव्याचा विषय, तर आव्याला दुसरं काय ह्याशिवाय येडच नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.